नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर विथ दीप्तीच्या नव्या करा ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। पहिलं तर सर्वांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। अर्थातच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या आपल्या ठाण्यातील गणपतींचं दर्शन घडवणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कसा वाटला आहे कमेंटमधून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर तुमचा जास्त वेळ न घेता आता मी आपल्या पहिल्या गणपती मंडळाकडे जात आहे, जे की आहे श्री शंभूराजे मित्र मंडळ। हे मंडळ वसंत विहार येथील हनुमान मंदिराच्या अगदी समोर आहे। चला तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। ठाण्याच्या गणाधीश मंडळाचं यंदाचं हे 6वं वर्ष। इथे आपल्याला महाकाळेश्वरचं डेकोरेशन पाहायला मिळतं। हा आहे वोल्टाज बस स्टॉपच्या येथील युवा मित्र मंडळ म्हणजेच सुभाषनगरचा महाराजा। पुढे आपण येऊन पोहोचतो ते सुभाषनगर बस स्टॉपच्या येथील गणेश सेवा मंडळाच्या इथे आणि हा आहे त्यांचा बाप्पा। हा आहे माजिवडा नाक्यावरील टेम्पो चालक संघांचा बाप्पा, जो की 1.5 दिवस टेम्पो मध्ये विराजमान होतो। आता आपण आलो आहोत जवाहरनगर बस स्टॉपच्या येथील एकता मित्र मंडळ म्हणजेच पोखरणच्या राजाला। इथे आपल्याला अयोध्या मंदिराचं डेकोरेशन पाहायला मिळतं। हा आहे खेवरा सर्कल येथील ठाण्याचा विघ्नहर्ता। इथे आपल्याला सुंदर अशी महाराजांची मूर्ती व त्या काळात वापरण्यात येणारी शस्त्रे व त्याबद्दलची माहिती याबद्दलचं डेकोरेशन पाहायला मिळतं। या मंडळाची एक खासियत म्हणजे इथली गणपती बाप्पाची मूर्ती ही लालबागच्या राजाप्रमाणेच असते। आता आपण आलो आहोत पवारनगर डेपोच्या येथील पवारनगर सार्वजनिक मंडळाच्या इथे आणि हा आहे त्यांचा बाप्पा। आता मी आली आहे धळसर बस स्टॉपच्या इथून 2 मिनिटं अंतरावर असणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या इथे। इथे आपल्याला अयोध्या मंदिराचा देखावा पाहायला मिळतो। उथळसर पासून 5 मिनिटं पुढे चालत आल्यावर आपण येऊन पोहोचतो ते शिवगर्जना मित्र मंडळाच्या इथे। मग पुढे मी दर्शन घ्यायला गेले स्टेशनच्या मार्केट परिसरातील औदुंबर छाया सोसायटीच्या शेजारी असलेल्या या श्री गजानन मित्र मंडळाच्या बाप्पाचं। आणि हे आहे आपलं शेवटचं मंडळ, जे की ठाणे स्टेशनच्या तिकीट काउंटरच्या इथे आहे।